जसं आता जरांगे बोलतोय, ज्या वेळेला त्याचं खोटं सुद्धा मीडिया दाखवते, कारण जसं आपण बाळलं होतं ना, तसं मीडिया पण बाळून गेली होती, की नाही नाही समाजाला कुठेतरी न्याय मिळतो म्हणल्यावर ना, मीडिया रात्रंदिवस तिथं ठाण ठोकून नाही का बसलेली होती, की नाही बाबा न्याय मिळेल कुठेतरी. मीडियाला मानलंच पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. हा, त्याच्यामुळं हे जे बोललं जातं ना, मीडिया विकल्या गेली, पण बघा ना कशा गप्पा आहेत ह्या. हा, ती सुष्मी पण ठाणा बोंबलायचं काम करते फक्त फडणवीसच्या नावाने. तिला तर काय सुपारीच दिलेली. ती राज साहेबांना म्हणती घे सुपारी उड दुपारी. अगं फुकणे, पहिली बघ तुझी तब्येत काय होती. इथं आल्यापासून म्हशीसारखी फुगली आहे तू. तुला काय तुझा खुराक चालू आहे की नाही? चल हप्ते तुझा चांगला तिकडं आता कोणीतरी कमेंट केली ना, तिकडं तुझा जोरात चालू आहे चांगला टंगटंगचा धंदा. हा, त्या टंगटंगचा धंदा आहे ना, तुझा खानदानी बिझनेस तो चांगला चालू आहे तुझा. म्हसाड फुगली. हे एवढं पहिले एवढं तेवढं आता एवढं झालं पार गाडगच्या गाडगं 4-5 किलो 10-15 किलोचं मुडकच झालं असं दिसत. हा, आणि चालली तुझी अवकात आहे का राजसाहेबांच्या बाबतीत बोलायला? काय ग तुझं चालली त्यांचं नाव घ्यायला? त्यांनी तर तू दाखवलेली होती बाळासाहेबांच्या नावाने शेंबडे. एक लक्षात ठेवा, खरे संविधानाचे पुजारी भाजपवालेच आहेत. मान्यच केलं पाहिजे त्या गोष्टीला. अरे 2.5 वर्षांमध्ये यांनी किती लोकांना आतमध्ये घातलं सांगा ना. 2.5 वर्षामध्ये यांनी किती लोकांना आतमध्ये घातलं? किती लोकांवर यांनी कारवाया केल्या? हे संविधानिकरित्या वागलेत का? कंगणाचं त्यांनी ऑफिस पाडलंय असंविधानिकरित्या. किती नालायकपणा, किती. त्या आरजे सोनालीचं घरी जाऊन डेंग्यूचे मच्छर विनाकारण सापडवले तिच्या कुंड्यांमध्ये. तिच्यावर कारवाई केली नगरपालिकेने. का तर तिने मुंबई तुझा माझ्यावर भरोसा नाही का अशी बोलली होती ना, म्हणून. म्हणजे खरं यांचं बाहेर काढायचं नाही. काय तर म्हणे उड दुपारीन घे सुपारी, आणि ही काय करती? उड दुपारी आणि खा 100 भाकरी. गटा 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 खायचं काम करू. फुटन ये काय? अगं बस कमी कर खाणं. फुटशील म्हशीसारखी. फुकटचं म्हणून किती बी खावं का? फुकट खाये हादडायला पाहिजे फक्त हिला, हादडीला. यांचं ना तीळ पापड झाला, यांना माहितीये आपलं काहीच नाही. आता यांना कळून चुकलंय, आपली वाट लागणार आहे. तिच्या ना अशा काढा बाहेर द्या, मला पाठवा ज्यांच्याकडे काय तिचं असेल. तिला साजूकपणाचं आव्हान ती ना, या बेवड्याच्या बेवड्या गँगवर आहे ना कारवाई करायला, आणि या तुतारीचे मुतारी करायला. ज्या वेळेला या बेवड्याची होणार ना चौकशी या जांग्याची, त्यावेळेला ना याला तुतारी गटाने कसं काय काय पुरवलं ते सगळं बाहेर निघणार आहे. थांबा जरा. तर फडणवीसच्या नावाने बोंबा मारणारांनो, तो वाकडेश्वरांच्या मांडीवरचा आहे तो बिल्डर, त्यांनी पोचलेला आहे तो. जरांगेच्या विरोधात मध्ये सगळ्यांना माहिती होतं जरांग्या चुकीचा आहे, परंतु कोणीही बोलण्याची हिंमत करत नव्हतं. कोणीच का तर समाज अंगावर येईल. करोडो समाज त्याला जोडला गेलाय. मला माहित होतं मला फार त्रास होणार आहे, तरीही मी थांबले नाही, कारण माझ्या भोळ्या बाबड्या मराठा समाजाची दिशाभूल करत होता हा माणूस. हे ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं ना, मी थांबले नाही हो. मी बोलण्याने खूप काही होऊ शकतं, लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी माझी पत्रकार परिषद झाल्यावर दुसऱ्या दिवशी पिसाळ्यासारखा उठला होता बघा. सराटीमधनं चालला होता, सागावर बंगल्यावर येतो, फार मला गोळ्या गोळ्या घाल. येडा झाला होता येडा. बोलण्यामुळे बरंच काही होत. 4-4 लेकरं याला हा कसं उभं राहणार हो? कसं उभं राहणार? 4-4 मुलं आहेत याला. लोकांना वाटतं नाही नाही तू उभं राहिलं असतं की हो. मग अरे त्याला 4 मुलं आहेत, निवडणुकीला उभं नाही राहू शकत आहे. 2005चा कायदा काय म्हणतोय? 4 मुलं असतील, 3 मुलं असतील, ते राजकारणात मध्ये उभं राहू शकत, निवडणूक लढवू शकत नाहीत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ना तो उभा नाही राहिला. त्याला 2 मुलं असते ना, तो कधीच मुतला असता मराठा समाजावर आणि उभा राहिला असता आणि निवडून आला असता. अरे बीड मध्ये पंकजा मुंडेंचा डंका. न्या ना मला एकदा फडणवीसकडे, सपोर्ट करतील मला ना.
एक लक्षात घ्या याच्यावरनं की या लोकांनी किती घाणेरडं राजकारण केलं आणि किती घाणेरडे लोक पाळून ठेवले. लक्षात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसने किती घाणेरडे लोक पाळून ठेवले आणि त्यांच्या जोडीला हे उबाटा गेले. परत मांडीवर बसायला ती सुपर्णखा आणलीये. रावण टोळीला सामील झालेत आणि सुपर्णखा पण आणलीये. यांना कुणी यांचं पालन पोषण केलं, यांना खतपाती घालून कुणी मोठा केला, याचाही अभ्यास केला पाहिजे. सगळी फसवा फसवी. अगदी बरोबर. फार विचित्रपणा आहे पण नाही का. चांगलं झालं तर ते माझंच लेकरू, वाईट निघालं तर तुमचं आहे. अरे डीएनए चेक करा त्याचा, ते कुणाचं आहे त्याचा. डीएनए चेक करा, ते सिल्वर ओळखूनच आलेलं आहे ते. आबीची पण आई पळून गेली वाटतं. अरे तर काय करू रे मी तुमच्या आया पळून. अगदी बरोबर. आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते कर. अगदी खरं. असतं राजकारणात नाही पडायचं मला, परंतु सुट्टी तर द्यायची नाही चुकीच्या लोकांना. तुम्ही जर मला चांगलं बोलतो, तुम्हाला माहिती असेल संगीता वानखेडेचा धनकार. ग्रेट सिस्टर. थँक्यू सो मच अशोक दादा. माझ्यासोबत बोलत. रामटोळी जे हिंदुत्वावर काम करतात ती रामटोळी, मग ती कुठलीही असो. ओके सुंदरा. चला संध्याकाळी पुन्हा लाईव्ह येईल आणि चर्चा करूया आपण. दादू का रे वैतागला का. श्रीमान बाळासाहेब ठाकरे अजिबात नाही. जयश्रीताई निवडणूक लढवली नाही पण किंग होऊन गेले तो. आणि हे बघा बगळ बसलं की उठता येईना त्याला आताच. नका पडू राजकारण, आपण खूप सामान्य आहे. सामान्यच लोक राजकारण करत असतात. बाळासाहेब पण फार सामान्य होते. थँक्यू सो मच. तुमचा जरांगी सोबत फोटो वाटत. कोणासोबत फोटो. चला